श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत विशेष कार्यक्रम नभांगणातील स्वरवैभवांची 90 वर्षे. निवेदन सीमा तर्हाळकर आणि धनंजय काळे यांचं. सादर करते विनोद गवळी. आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे. नभाच्या अथांग पसाऱ्यातून झेपावत येणारे हे स्वर, काळाच्या प्रवाहात असंख्य आठवणींना स्पर्श करणारे हे नाद आणि मनामनांना जोडणारी ही अद्भुत सुरेल हाक. श्रोते हो, आकाशवाणीची ही सिग्नेचर ट्यून म्हणजे केवळ काही स्वरांचा संगम नव्हे, तर ती भारतीय जनजीवनाच्या सांस्कृतिक स्मृतींची अमूल्य खूण आहे. अनेक पिढ्यांच्या जागरणात, संघर्षात, आनंदात आणि स्वप्नांमध्ये साथ देणारा हा नाद आजही तितकाच जिवंत आहे. रसिक हो, ज्या क्षणी हे स्वर कानावर पडतात, त्या क्षणी काळाचा पडदा अलगद सरकतो आणि आठवणीचे असंख्य दीप उजळून निघतात. ज्या आकाशवाणीने समाज मनाला दिशा दिली, त्या आकाशवाणीच्या समृद्ध प्रवासाला आज आपण स्वरांजली अर्पण करणार आहोत. तर चला, रेडिओच्या या अविस्मरणीय स्वरविश्वात प्रवेश करूया. नमस्कार श्रोते हो, नमस्कार. आजच्या आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये मी धनंजय काळे आणि मी सीमा तर्हाळकर आपल्या सर्व रसिकांचं अगदी मनःपूर्वक स्वागत करतो. सीमा, तुला पण माझा नमस्कार. आणि धनंजय, तुला सुद्धा माझा नमस्कार. रसिक हो, आज 8 जून. आजचा दिवस हा एका अशा सोबत्याचा वाढदिवस आहे की ज्यानं ना कधी आपला चेहरा दाखवला, ना कधी तो कुणाच्या समोर आला. तरीही तो कुणाचा मित्र झाला, कुणाचा मार्गदर्शक, कुणाचा शिक्षक आणि कुणाचा डॉक्टर होऊन पिढ्यानपिढ्या लाखो हृदयांशी आपलं नातं जोडत आलाय. हो, खरंच धनंजय. श्रोते हो, आज आपण साजरा करीत आहोत स्वरांच्या त्या अखंड प्रवासाचा उत्सव. रसिक हो, ज्ञान, संस्कार, मनोरंजन आणि लोकशिक्षणाचा दीपस्तंभ असलेल्या आपल्या लाडक्या आकाशवाणीच्या 90व्या वर्धापन दिनाचा हा सोहळा. नभांगणातील स्वरवैभवांची 90 वर्षे. सीमा, आठवतं का तुला? घराच्या कोपऱ्यात ठेवलेला तो मोठा रेडिओ. सकाळी सुप्रभात, दुपारी चित्रपट संगीत, युवावाणी, संध्याकाळच्या बातम्या, कृषीवाणी आणि रात्री भावगीतांचा वर्षाव. सगळं कसं एकदम मनाला भिडणारं. आ हा हा, खूप छान आठवतं बरं धनंजय. त्या काळी टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हते, पण प्रत्येक घरात एक सदस्य कायम असायचा. आणि तो सदस्य म्हणजे आपला आवडता, आपल्या हक्काचा रेडिओ. बरोबर. आणि तो रेडिओ म्हणजे आपल्या सर्वांचा सच्चा साथी. म्हणजे कधी शेतकऱ्यांचा सल्लागार, कधी गृहिणींचा सखा, तर कधी सैनिकांच्या मनातील आशेचा स्वर. रसिक हो, हा तोच रेडिओ आहे ज्याने स्वातंत्र्य लढ्याच्या घोषणा ऐकल्यात, देशाच्या पहिल्या पंतप्रधानांचे भाषण ऐकविले, युद्धाच्या बातम्या पोहोचवल्या आणि लाखो स्वप्नांना पंख दिले. आणि त्याच रेडिओच्या नभस्वरातून देश एकत्र आला, ज्याने भाषा जोडल्या, प्रदेश जोडले, मन जोडली आणि भारताच्या विविधतेला एका सुरात बांधले. श्रोते हो, 90 वर्षाचा हा प्रवास किती विलक्षण. 8 जून,
हो, 8 जून 1936मध्ये सुरू झालेला हा स्वरांचा प्रवाह आजच्या डिजिटल युगातही तेवढ्याच ताकदीनं वाहत आहे. मध्यम तरंग, लघुतरंग, FM, इंटरनेट, मोबाईल ॲप्स, तंत्रज्ञान बदललं, माध्यमं बदललीत, पण विश्वासाचा हा स्वर आजही कायम आहे. हो, अगदी खरंय सीमा. श्रोते हो, काही नाती शब्दांशिवाय जुळतात, काही स्पर्शाविना जिवंत राहतात आणि काही काळाच्या ओघात अधिकाधिक दृढ होत जातात. आकाशवाणी आणि आपले लाडके श्रोते यांचं नातं सुद्धा असंच आहे धनंजय. हो. अगदी आत्मीयतेचं, विश्वासाचं, प्रेमाचं चिरंतन नातं आहे. तेव्हा जाणून घेऊया आजच्या आपल्या या कार्यक्रमातून काही निवडक श्रोत्यांचे मनोगत. अरे वा, त्यांच्या नजरेतून, भावनेतून आकाशवाणी काय आहे ते आता आपण जाणून घेऊया. आकाशवाणीविषयी बोलताना शालिनीताई काय म्हणाल्यात ते आता आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी सौ शालिनी काळे. आज माझं वय 72 वर्ष. डोळ्याला चष्मा लागला, चालणं थोडं मंदावलं, पण एक गोष्ट आजही तितकीच टवटवीत आहे, ती म्हणजे माझं आणि आकाशवाणीचं नातं. माझ्या लहानपणी आमच्या गावात वीज नव्हती. संध्याकाळ झाली की चुली पेटायच्या, अंगणात सगळे बसायचे. त्यावेळी आमच्या घरी एक मोठा रेडिओ होता, काळपट रंगाचा, वर जाळी आणि त्यातून येणारा तो मधुर आवाज. ही आकाशवाणी आहे हे शब्द कानावर पडले की घरात वेगळीच प्रसन्नता यायची. माझे बाबा रेडिओ फार जपून ठेवायचे. आम्हा लेकरांना रेडिओ फार आवडायचा. रेडिओची एक वेगळीच ओढ, ती पण आजही आहे. पहाटे भक्तिगीतं, बातम्या, शेतकरी कार्यक्रम, रात्रीची गाणी, या सगळ्यात माझं बालपण अगदी मजेत गेले. मी 7वी पर्यंत शिकले, पण खरं सांगू, मला जगाचं ज्ञान शाळेपेक्षा आकाशवाणीनं जास्त दिलं. देशात काय सुरू आहे, कसं चालू आहे, आरोग्य कसं सांभाळायचं, मुलांना कसं वाढवायचं, सगळं रेडिओनं शिकवलं. पुढं लग्न होऊन सासरी आली. मोठा संसार, जबाबदाऱ्या, पाण्याच्या घागरी, चूल, शेती, जनावर, चारा पाणी. दिवस कसा जायचा काही कळलं नाही. पण त्या धावपळीतही रेडिओ माझ्या सोबत असायचा. मी भाकरी थापत असताना सुद्धा रेडिओ माझी सोबत करायचा. नंतर आम्ही खेड्यातून शहरात आलो. गाव मागे राहिले, माणसं बदलली, परिस्थिती बदलली, पण एक गोष्ट मात्र बदलली नाही, ती म्हणजे माझी आकाशवाणी. मुलं मोठी झाली, मुली लग्न होऊन सासरी गेल्या, संसाराच्या वाटेवर कितीतरी माणसं भेटली आणि दूर गेली, ती पण कायमची सोडून गेली. आई, वडील, भाऊ, वहिनी गेल्या, मित्रमैत्रिणी कमी झाले, पण आजही रेडिओ माझ्या सोबत आहे आणि राहणार. म्हणूनच मी अभिमानानं म्हणते, आकाशवाणी ही माझ्या आयुष्याची सावली आहे, माझी मैत्रीण, माझा गुरु, माझ्या जगण्याचा सोबती आहे. आकाशवाणीला माझ्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. नमस्कार. आज माहेराले जाणं, आज माहेराले जाणं, झाली झाली बो पहाट, आली आली डोया पुढे माझ्या माहेराची वाट. आज माहेराले जाणं, आज माहेराले जाणं. माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी, मग माहेरून आली सासर आले कशासाठी. अरे लागले डोहाये, सांगे शेतातली माटी, गाते माहेराचं गाणं, गाते माहेराचं
श्रोते हो, आत्ताच आपण शालिनीताई यांना ऐकलत. धनंजय, ग्रामीण भागातही आपले बरेच श्रोते आहेत. हो, त्यातीलच आपले एक नियमित श्रोते आहेत, श्रीकांत वाहुरवाग. चला तर त्यांचं मनोगत ऐकूया. नमस्कार, मी श्रीकांत वाहुरवाग. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाले आहेत. मी माझ्या लहानपणापासून ते आजपर्यंत आकाशवाणीला ऐकतो. आकाशवाणीतून आपल्याला वेगवेगळ्या विषयाची माहिती सुद्धा मिळते. आकाशवाणीतून आपल्याला शेतकऱ्यांविषयी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी समजतात. कारण मी एका शेतकरी कुटुंबातून येतो आणि माझे वडील सुद्धा शेती करत असल्यामुळे आकाशवाणीच्या माध्यमातनं आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान शेतीचं काय असते हे सुद्धा आपल्याला कळते. आणि खूप मोठं योगदान या आकाशवाणीचं आपल्या या महाराष्ट्रासाठी, आपल्या या देशासाठी आहे असे मी या ठिकाणी मानतो. ही आकाशवाणी जी आहे ही अविरत अशीच चालू राहो. आणि जे काही आकाशवाणीचे जे काही कर्मचारी असतील, जे की अविरत आपल्याला मार्गदर्शन, ज्ञान, माहिती जे पुरवतात, त्या सर्वांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. आणि आकाशवाणी ज्ञान, संस्कृती आणि संगीताचा हा जो स्वर आहे हा अखंड या देशामध्ये घुमत राहो. आणि पुनश्च एकदा मी आकाशवाणीला मनापासून 90 वर्ष पूर्ण झाल्यामुळे शुभेच्छा देतो. मनपूर्वक धन्यवाद. तेरा मेरा साथ रहे, तेरा मेरा साथ रहे, तेरा मेरा साथ रहे, तेरा मेरा साथ रहे. धूप हो छाया हो, दिन हो कि रात रहे, तेरा मेरा साथ रहे हो, तेरा मेरा साथ रहे. श्रोते हो, आत्ताच आपण श्रीकांत वाहुरवाग यांचं मनोगत ऐकलत. खरंच आकाशवाणीमुळे अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतात. त्यांना एक व्यासपीठ मिळतं. तेव्हा अशाच आपल्या नियमित श्रोता सुनीता कोरडे यांचं मनोगत आता आपण ऐकणार आहोत. नमस्कार, मी तेल्हारा येथून सुनीता कोरडे. सर्वप्रथम आकाशवाणी अकोलाच्या 90 वर्षाच्या यशस्वी आणि गौरवशाली प्रवासानिमित्त हार्दिक अभिनंदन. 90 वर्ष आधी लावलेल्या रोपट्याचे आज भल्या मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. खरोखरच आकाशवाणीने प्रत्येकासाठी उपयुक्त आणि दर्जेदार कार्यक्रम सातत्याने सादर केले आहेत. संगीत, बातम्या, मुलाखती, साहित्यिक कार्यक्रम, सांस्कृतिक वारसा, ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य श्रोत्यांसाठी उपयुक्त कार्यक्रम दिलेले आहेत. मी एक ग्रामीण भागातील रहिवासी. माझ्याही लेखनाला जसे कविता, कथा श्रोत्यांपर्यंत पोहोचवून आकाशवाणीने माझ्यातील सुप्त गुणांना प्रेरणा दिली आहे. आपले विचार अनेकांपर्यंत पोहोचतात ही भावनाच मला चांगले कार्य करण्याची प्रेरणा देतात. आणि ही प्रेरणा मला अकोला आकाशवाणीमुळे मिळाली. नवोदित लेखक, कवी, कलाकार, साहित्यप्रेमींना संधी देऊन त्यांचे गुण समाजासमोर आणण्याचे मोलाचे कार्य आकाशवाणी सातत्याने करते. त्यांच्या स्वप्नांना पंख देण्याचे कार्य करणाऱ्या ह्या अकोला आकाशवाणीबद्दल मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. तसेच अकोला आकाशवाणीमध्ये योगदान देणारे सर्व अधिकारी, कर्मचारी, निवेदक, कलाकार आणि श्रोते यांचे मनपूर्वक अभिनंदन करते. शेवटी अकोला आकाशवाणी तुझा आम्हाला अभिमान. अकोला आकाशवाणी तुझा आम्हाला अभिमान. अशीच उजळत राहो तुझी कीर्ती महान. अशीच उजळत राहो तुझी कीर्ती महान. तुझी कीर्ती महान.
श्रोते हो, आताच आपण सुनीता कोरडे यांचं मनोगत ऐकलत. श्रोते हो, भारतीय संस्कृतीचे वैभव, जुनी हिंदी चित्रपट गीतं, लोकसंगीत, संत वाङ्मय आणि आधुनिक विचार यांचा सुंदर संगम घडवणारी आकाशवाणी ही केवळ प्रसारण सेवा नाही, तर करोडो भारतीयांच्या भावविश्वातील एक जिवंत आठवण आहे. अशीच एक आठवण आज आपल्यासोबत शेअर करत आहेत प्राध्यापक डॉक्टर निलेश डहाळे. ऐकूया ते आपल्या आकाशवाणीबद्दल काय मनोगत व्यक्त करतात ते. नमस्कार. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत असताना माझ्यासाठी हा अत्यंत आनंदाचा आणि भावनिक क्षण आहे. आकाशवाणी हे केवळ एक प्रसार माध्यम नाही, तर अनेक पिढ्यांच्या भावना, आठवणी आणि संस्काराशी जोडलेले एक जिव्हाळ्याचे नाते आहे. माझ्या बालपणापासूनच आकाशवाणी माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग राहिली आहे. माझ्या दिवसाची सुरुवात दररोज माझ्या आईने लावलेल्या आकाशवाणीवरील अभंगवाणीने होते. पहाटेच्या शांत वातावरणात कानावर पडणारे संतांचे अभंग, भक्तिगीते आणि मधुर स्वर मनाला प्रसन्नता देतात. त्या स्वरांमधून भक्ती, संस्कार आणि सकारात्मकतेची शिकवण मला मिळते. आजही मला ती सवय आहे. त्यासोबतच माझ्या बाबांनी मला आकाशवाणीवरील राष्ट्रीय बातमीपत्र ऐकण्याची सवय लावली. देशातील घडामोडी, महत्त्वाच्या बातम्या आणि विविध विषयांवरील माहिती यामुळे माझ्या ज्ञानात भर पडत गेली. बातम्या ऐकण्याची ही सवय माझ्या आयुष्यात विशेष स्थान निर्माण करून गेली आहे. आजही विश्वासार्ह आणि स्पष्ट बातम्यांसाठी मी आकाशवाणीचाच आधार घेतो. आकाशवाणीवरील विशेष आवडणारा कार्यक्रम म्हणजे नभोनाट्य. नभोनाट्य ऐकताना शब्द, संगीत, ध्वनी आणि अभिनय यांच्या माध्यमातून उभे राहणारे भावविश्व खूप सुंदर असते. डोळ्यांसमोर प्रत्यक्ष दृश्य नसतानाही केवळ आवाजाच्या माध्यमातून संपूर्ण कथा जिवंत होताना अनुभवणे हा एक विलक्षण मला आनंद वाटतो. नभोनाट्यामुळे कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि माझे मन एका वेगळ्याच विश्वात रमून जाते. गेली 90 वर्षे आकाशवाणीने समाज प्रबोधन, संस्कृती जतन आणि जनतेचे मनोरंजन यांचे कार्य अत्यंत समर्पित भावनेने केले आहे. पुढे येणाऱ्या काळातही आकाशवाणीने अशीच अविरत सेवा करत राहावी हीच मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा एकदा आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. श्रोते हो, आताच आपण प्राध्यापक डॉक्टर निलेश डहाळे यांचं आकाशवाणीविषयी असलेलं आपलं मनोगत ऐकलत. श्रोते हो, विदर्भाच्या मातीत संस्कृतीची समृद्ध परंपरा आहे. लोककला, लोकगीतं, भारुडं, कीर्तन, साहित्य, कविता, नाटक या सर्व कलाविष्कारांना जतन करण्याचं आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य आकाशवाणीने सातत्याने केलंय. प्रत्येकाच्या घराघरात आज आकाशवाणीचा आवाज आहे. 90 वर्षाची अविरत सेवा कार्य करत असताना विश्वास, सत्यता, समानता आणि कार्यसिद्धता, कमालीची यशस्वीता, विविधता जपण्याचा विश्वासपूर्ण कार्य मागे टाकत आपला जबरदस्त प्रसारणाचा प्रवास आकाशवाणी करीत आहे. शेतात प्रवासात, घरात, गावात, बाहेरगावी, शेतात प्रवासामध्ये सोबत घेऊन जाता येत असते. हे आकाशवाणीचं माध्यम आपल्या मनाला आत्मानंदाची प्राप्ती करून देणारे आहे. आकाशवाणी सदा सर्वांच्या सेवेसाठी कुठंही आणि केव्हाही हजर आहे. ते रेडिओ प्रत्येक माणसाला आकाशवाणीने शहाणं केलं आहे. आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकण्याची कमालीची उत्सुकता प्रत्येक श्रोत्यामध्ये आहे. आकाशवाणीचे कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे आणि लोकप्रियतेचा दर्जा टिकून आहे. आकाशवाणी अकोला केंद्रावरील कार्यक्रमाचे मागील काही दिवसाचा जर विचार केला तर अजून अकोला आकाशवाणीची लोकप्रियता वाढू शकते. आजपर्यंत श्रोत्यांना अकोला आकाशवाणीने समाज प्रबोधन, लोकशिक्षण, सर्वधर्म समभाव, सामाजिक बांधिलकी, देशप्रेम, एकात्मता, अखंडता, नीतिमत्ता, शिस्तप्रिय आणि आदर्श जीवनशैली,
सर्व धर्म समभाव, शिक्षण, सुसंस्कार, शास्त्र, सेवाभाव, आरोग्य, स्वच्छता, कौटुंबिक नाती, शुद्ध हवा, शुद्ध माती, शेती, वनसंपदेचं रक्षण, पाणी, वन आणि वन्यजीवांची असलेलं माणसाचं नातं आणि इतरही बाबींचा अतिशय बारकाईने काळजीपूर्वक प्रसारणाची जबाबदारी कित्येक वर्षापासून अकोला आकाशवाणी त्याविषयीचे कार्यक्रम सादर करून जनसामान्यांमध्ये, श्रोत्यांमध्ये आकाशवाणीची कमालीची यशस्वीता दिसून येत आहे. विदर्भातील शेती, शेतकरी तसेच या वऱ्हाड प्रांतात शेती व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतकरी यांच्या जीवनात शेती उत्पादनात झालेली वाढ, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अकोला येथील विभाग प्रमुख शास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शन, दररोज 7:30 माझं घर माझं शेत, किसानवाणी या कृषीविषयक खास कार्यक्रमातून विविध विषयावरची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याचं महान कार्य अकोला आकाशवाणीमुळेच घडून येत आलेलं आहे. अकोला आकाशवाणी केंद्रातील सर्व कर्मचारी बांधव, उद्घोषक, उद्घोषिका आपली स्वतःची प्रसारणातील दैनंदिन जबाबदारी आणि अविरत चालणारा हा कार्य मोठ्या उत्साहाने, हर्षाने व कडी मेहनतीने पार पाडत आहेत. याचं मी कौतुक करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. भारतातील आकाशवाणीच्या प्रसारणाला 90 वर्षे झाली आणि अकोला आकाशवाणीला 34 वर्षे पूर्ण झालेली आहेत. आजपर्यंतच्या प्रसारणाला आपल्या लोकप्रियतेचा हार्दिक शुभेच्छा मी देत आहेत. गोडवाणी, गोडगाणी, अमृतवाणी, ज्ञानवाणी, रंजकवाणी, कृषीवाणी, किसानवाणी, संतवाणी, राष्ट्रवाणी, अकोला आकाशवाणी, अकोला आकाशवाणी, आमची अकोला आकाशवाणी. श्रोते हो, आकाशवाणीमधून प्रसारित झालेले अनेक कार्यक्रम आजही श्रोत्यांच्या स्मरणात आहेत. अनेक कलाकारांनी प्रथमच मायक्रोफोनसमोर उभं राहताना अनुभवलेली धडधड आणि नंतर त्याच कलाकारांनी मिळवलेली यशाची उंची, हे सर्व करताना यामध्ये सिंहाचा वाटा होता तो आकाशवाणीच्या कर्मचाऱ्यांचा, अधिकाऱ्यांचा. तेव्हा आता आपण जाणून घेऊयात आकाशवाणीचे माजी अधिकारी विजय दळवी यांचं मनोगत. खरं म्हणजे मला अतिशय आनंद होतो आहे की यातल्या 33 वर्ष तर मी आकाशवाणीच्या सेवेतच होतो आणि आकाशवाणीचे अनेक प्रशिक्षण कार्यक्रम या निमित्ताने भारतात निरनिराळ्या ठिकाणी जाऊन त्याच्यात देशभरातले वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या अधिकाऱ्यांसोबत आपल्याला शिकायला मिळतं आणि देशाचं जे अखंडत्व आहे, आपलं जी विविधता आहे आणि तरीही अखंडत्व आहे, त्याचं दर्शन आकाशवाणीत घडून येतं आणि तेच कार्यक्रमामध्ये त्याचं प्रतिबिंब उमटतं की आपण अखिल भारतीय शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम ऐकतो, रविवारस्तरीय संगीत सभा ऐकतो, त्याच्यामध्ये निरनिराळ्या प्रांतातले दिग्गज कलावंत हे आपली कला सादर करत असतात. लोकसंगीत भारतभरातलं ऐकतो आपण. 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला 25 जानेवारीला 1 तासभराचे 1.5 तासभराचं कवी संमेलन घेतो, ज्याच्यामध्ये सर्व भाषा कवी संमेलन आणि त्यामध्ये देशातल्या विविध भाषेतले मोठे कवी आणि मोठे अनुवादक हे सगळ्या भाषांमध्ये त्या कवितेचा अनुवाद करून ते एकाच वेळी प्रसारित होत असतात. तर साहित्य, कला, संस्कृती, समाज, शिक्षण, धर्मकारण, राजकारण या सगळ्यांविषयी अतिशय बिनचूक, विश्वासार्ह आणि जबाबदारीने माहिती देणारं जे माध्यम आहे ते आकाशवाणी आहे. आणि आकाशवाणीचे 90 वर्ष म्हणजे आजही लोक अगदी काही त्या मीम्स वगैरे बनवल्या जातात, त्याच्यामध्ये एक जुना रेडिओ ऐकत असल्याचं किंवा माझं लहानपण. आणि मग लहानपणी मी आपलं विटीदांडू खेळायचो किंवा ते कंचा वगैरे खेळायचो. त्याचबरोबर रेडिओ असायचा, तर तो रेडिओ चित्रांमधून दाखवला जातो. रेडिओ हा अगदी भारतीय समाजाच्या
अविभाज्य असा भाग झाला आहे. म्हणजे अगदी सुषमा स्वराज ह्या मंत्री असताना, म्हणजे नभोवाणी मंत्री वगैरे असताना, त्यांनी असं म्हटलं होतं की जिथे पाणी नाही मिळत, एखाद्या खेड्यामध्ये पाणी येत नाही आहे, पण आकाशवाणी ऐकायला येते. सुदूर अगदी पहाडातल्या तांड्यावर आकाशवाणी ऐकायला येते आणि शेतावरच्या बांधावर तिथे बॅटरीच्या साहाय्याने रेडिओ ऐकला जातो. कोणी गुराखी जेव्हा गुरं चालत असतो आणि झाडाखाली सावलीमध्ये बसलेला असतो, तेव्हा झाडाच्या फांदीला रेडिओ हा लटकून ठेवलेला असतो आणि तो ऐकत असतो. तर ही रेडिओची एक जादू आहे. रोमान्सिंग विथ रेडिओ असं जे म्हणतात, तर भारतीय समाजमन जे आहे ते अधिक समृद्ध असं जे केलं आहे, सगळ्याला बांधून ठेवण्याचं काम जे केलं आहे, अफवा न पसरवता अचूक माहिती जी जनतेला मिळायला पाहिजे ती आकाशवाणीने दिली आहे. शेतीचा कार्यक्रम दररोज करणे असं फक्त एकमेव चॅनल हे आहे की जे शेतीचे कार्यक्रम करते, जे विज्ञानविषयक कार्यक्रम करते, जे कामगारांसाठी कार्यक्रम करते, जे ज्येष्ठ नागरिकांसाठी करते, युवकांसाठी करते आणि लहान मुलांसाठी करते, जे महिलांसाठी करते आणि जे क्रीडाविषयक कार्यक्रम करते. सगळ्यात जास्त समालोचक जे आहेत, निरनिराळे क्रीडा समालोचक, कॉमेंटेटर्स, याची फौजच आकाशवाणीकडे आहे की ते त्या त्या भाषेतून क्रीडाचं समालोचन करतात. आणि विधिमंडळाचं कामकाज असो की संसदेची समीक्षा असो, हे सगळे कार्यक्रम जे आहेत ते योग्य माहिती सगळ्यांना देणे, निःशुल्क देणे, हे काम अहोरात्र करतात. अगदी एक्सटर्नल सर्व्हिसेस डिव्हिजन, विदेश भाषा संचार निगम जे आहे, तर विदेशी भाषांसाठी सुद्धा, आपल्या सीमेवरच्या जवानांसाठी सुद्धा कार्यक्रम करणे आणि सीमेपलीकडच्या आपल्या नागरिकांसाठी कार्यक्रम करणे, हे काम जे आहे पुश्तू भाषेमध्ये आकाशवाणीचं बातम्यांचं प्रसारण केलं जातं. अनेक अशा भाषा आहेत की ज्या अरबस्तानातल्या किंवा गल्फ कंट्रीजमध्ये किंवा इतर देशांमध्ये लोकप्रिय आहेत, जिथे भारतीय माणसं काम करायला गेली आहेत आणि त्यांना तिथे त्या त्या भाषातून ऐकायला मिळत आहेत. तर अशी इतकी मोठी संस्था की जी म्हणजे जगातल्या प्रमुख रेडिओ नेटवर्कपैकी एक आहे. तर या संस्थेची प्रतिष्ठा, या संस्थेची महत्ता ही 90 वर्षांची आहे. ती निश्चितच शतक पार करेल, यात काही शंका नाही. आपण ऐकतच राहतो आहोत आपला रेडिओ, आपली आकाशवाणी. श्रोते हो, आताच आपण आकाशवाणीचे माजी अधिकारी विजय दळवी यांचं मनोगत ऐकलं. घराघरात पोहोचले शब्दांचे हे दान, सुखदुःखाच्या क्षणी दिला आपुलकीचा मान. काळ बदलला तरी न बदलले हे नाते, आकाशवाणी आणि श्रोते जणू एकाच हृदयाचे धागे. श्रोते हो, आता जाणून घेऊयात कार्यक्रम अधिकारी श्री देविदास पारखी यांचे मनोगत. आकाशवाणी म्हणजे रेडिओ आणि रेडिओ म्हणजे आकाशवाणी, हे कळायला आमच्या पिढीला बराच काळ जावा लागला. इतरांसारखेच रेडिओविषयी नवल आणि कुतूहलही मनात होतं. एवढ्याशा चौकोनी आकाराच्या डब्यात एवढी बोलणारी मंडळी कशी मावत असेल, किंवा ती माणसे किती लहान लहान असतील असाही विचार डोक्यात येतच होता. पण 1983 साली जेव्हा कर्मचारी म्हणून आकाशवाणीत प्रवेश केला, अर्थातच शासकीय सेवेमध्ये, आणि तेव्हा कळलं की ही माणसे लहान लहान नसून फार फार मोठी कर्तृत्ववान आहेत. या अफाट व्यक्तिमत्वांच्या प्रतिभावान व्यक्तीमुळे
रेडिओनं उत्तुंग भरारी घेतली ही माणसं तुमच्या आमच्यासारखीच हाडामासाची होती. फरक एवढाच, आपण सतत व्यावहारिक गोष्टी करत असतो, पण ही मंडळी कार्यक्रमांच्या माध्यमातून श्रोत्यांना जास्तीत जास्त काय चांगलं देता येईल याचाच विचार सतत करीत असतात आणि ध्यान देत असतात. आकाशवाणीला जवळपास 90 वर्ष पूर्ण होत आहे. या कारकिर्दीत काय दिले नाही तर प्रत्येक पिढ्या घडविल्या, श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं, चोखंदळ श्रोते घडवले. फक्त शहरी भागापुरतं आपलं प्रसारण मर्यादित न ठेवता ग्रामीण भागातील श्रोत्यांना मनोरंजनासोबतच वैचारिक, वैज्ञानिक, सामाजिक दृष्टिकोन दिला. अगदी लहान शाळकरी मुलांपासून ते प्रौढ असो किंवा ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी कार्यक्रम प्रसारित करणारं हे आकाशवाणी. आकाशवाणी हे प्रभावी माध्यम होतं आणि आजही आहे. 1990 ते साधारणतः 1992 पर्यंत इतर प्रायव्हेट रेडिओ चॅनल्स नव्हत्या. त्यामुळे आकाशवाणीच्या नावाला आणि इथे काम करणाऱ्या व्यक्तींना एक वेगळंच वलय होतं. एक अनुभव सांगतो श्रोते हो. साधारणतः 1995 पर्यंत आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या जाहिरातीच्या बुकिंगसाठी जाहिरात एजन्सींची रांग लागायची. दरवर्षी 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्याआधी जाहिरातीचा स्लॉट बुकिंग होत असे. तेही प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी या नियमानुसार. त्यासाठी साधारणतः मार्च महिन्यात एक ठराविक दिवस निश्चित केला जायचा आणि तसं सर्व जाहिरातदारांना आणि एजन्सीजला पत्राद्वारे कळविलं जायचं. तर या निश्चित एका तारखेला बुकिंग करण्यासाठी ही मंडळी आदल्या दिवशी रात्रीपासूनच टोकन घ्यायची आणि आकाशवाणीच्या कॅम्पसमध्येच मुक्काम करायची. मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना हव्या त्या टाइम स्लॉटची बुकिंग ते करून घ्यायचे. त्या काळी जाहिराती प्रसारणाच्या बाबतीत आकाशवाणी एकमेव प्रभावी आणि विश्वासाचे माध्यम होते. काळ बदलत गेला. असंख्य प्रायव्हेट चॅनल्स, प्रायव्हेट रेडिओ, टीव्ही चॅनलचा उदय झाला, पण आकाशवाणीची विश्वसनीयता आजही कायम आहे आणि पुढे सुद्धा राहील यात तीळ मात्र शंका नाही. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद वाक्यानुसार आजही आकाशवाणी कार्य करीत आहे. पूर्वीपेक्षा जरा पसारा वाढलाय. जवळपास 400 केंद्राद्वारे 23 भाषांमधून आणि 150च्या जवळपास बोली भाषेतून कार्यक्रम प्रसारित करणारी जगातील एकमेव संस्था म्हणजे आकाशवाणी असावी. मनोरंजनासोबतच आकाशवाणी संगीत, शिक्षण, मनोरंजनासोबतच आकाशवाणी गाव पातळीपासून ते देश विदेशातील घडामोडींचं अचूक विश्लेषण, बातम्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं कार्य अविरतपणे करीत आहे. शेतकरी, महिला, युवा, वरिष्ठ नागरिक, लहान मुले या समाजातील प्रत्येक घटकांसाठी कार्यक्रम निर्मिती आजही पूर्वीच्याच जोमात करीत आहे. काळ जसा जसा बदलत गेला त्याप्रमाणे आकाशवाणीतही बदल घडवणं हे क्रमप्राप्त होतं. प्रसारणात आणि कार्यक्रमाच्या दर्जातही विलक्षण सुधारणा झालेली आहे. आज इंटरनेट रेडिओ, रेडिओ ऑन डिमांड अशा अभिनव संकल्पना यशस्वीरित्या राबविल्या जात आहे. स्वातंत्र्यानंतर 1990 पर्यंतचा काळ हा आकाशवाणीसाठी सुवर्ण काळ होता. भविष्यात हा सुवर्ण काळ पुन्हा येईल अशी आशा बाळगतो आणि सर्व प्रसारकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. श्रोते हो, आताच आपण माजी कार्यक्रम अधिकारी देविदास पारखी सर यांचे मनोगत ऐकलत. रसिक हो, या गौरवशाली प्रवासाच्या अनेक आठवणी आपल्या हृदयात जपून ठेवणाऱ्या व्यक्तींमध्ये आकाशवाणीचे माजी उद्घोषक विशेष स्थान राखून आहेत. त्यांच्या आवाजानं असंख्य कार्यक्रमांना ओळख मिळाली, तर त्यांच्या शब्दांनी लाखो श्रोत्यांच्या मनात घर केलं आहे. त्यांच्या आठवणींमधून उलगडेल आकाशवाणीचा कालातीत प्रवास, बदलत्या काळातील अनुभव आणि या माध्यमांशी जुळलेले त्यांचे भावबंध. यानंतर आपण ऐकणार आहात अकोला आकाशवाणीचे माजी उद्घोषक संजय ठाकरे सर यांना.
सगळ्यांना संजय ठाकरेचा असा स्नेह नमस्कार. श्रोते हो, आज आपण आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासाचा उत्सव साजरा करतो आहोत. आणि भारताच्या प्रसारण क्षेत्रामधील आकाशवाणी ही खरं म्हणजे एक ऐतिहासिक आणि विश्वासार्ह अशी संस्था आहे. 8 जून 1936 पासनं ऑल इंडिया रेडिओची स्थापना झाली आणि पुढे आकाशवाणी हे नाव सर्वत्र लोकप्रिय झालं. गेल्या 9 दशकांमध्ये आकाशवाणीनं देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासामध्ये अमूल्य असे योगदान दिलेलं आहे. बातम्या, कृषीविषयक मार्गदर्शन, शैक्षणिक कार्यक्रम, संगीत, नाटकं, साहित्य, लोककला या सगळ्यांच्या द्वारे आकाशवाणीनं जनतेशी अतूट असं नातं निर्माण केलेलं आहे. स्वातंत्र्य लढ्यापासून ते आधुनिक डिजिटल युगापर्यंत आकाशवाणीनं देशवासियांना माहिती, मनोरंजन, प्रेरणा असं सगळं दिलेलं आहे. या आपत्तीच्या काळामध्ये, युद्धाच्या प्रसंगी आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या घटनांमध्ये आकाशवाणी हा जनतेचा विश्वासू साथीदार राहिलेला आहे. आकाशवाणीचं वैशिष्ट्य म्हणजे विविध भाषा, संस्कृती आणि परंपरा यांना दिलेलं एक व्यासपीठ म्हणून आपण आकाशवाणीकडे पाहतो. भारताच्या विविधतेमध्ये एकता निर्माण करण्याचं कार्य आकाशवाणीनं सातत्यानं केलेलं आहे. आज डिजिटल माध्यमाचा जरी विस्तार झालेला असला तरी आकाशवाणीचे महत्त्व अजूनही कायम आहे. तिची विश्वासार्हता आणि दर्जेदार कार्यक्रम आणि लोकांशी असलेलं भावनिक नातं हे तिचं खरं सामर्थ्य आहे. आपण आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या या ऐतिहासिक प्रवासाला मनपूर्वक अभिवादन केलं पाहिजे. त्यांच्या म्हणजे आत्ता जे आकाशवाणीमध्ये आहेत त्या सगळ्यांच्या भविष्याच्या बद्दल आपण सुयश चिंतलं पाहिजे. खरं म्हणजे भारताच्या या आकाशवाणीचा जो इतिहास आहे तो जर आपण पाहिला तर 1930 मध्ये इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस ISBC PS हे सुरू झालं आणि 8 जून 1936 रोजी तिचं नाव ऑल इंडिया रेडिओ म्हणजे आपण ज्याला AIR असं म्हणतो ते ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर रेडिओचा आणि रेडिओच्या सेवेचा झपाट्याने विस्तार झाला. 1957 साली आकाशवाणी हे अधिकृत नाव स्वीकारलं गेलं. आपण आकाशवाणीचं जे योगदान आहे त्याच्याकडे जेव्हा लक्ष देतो तेव्हा लक्षात येतं की बातम्या, शिक्षण, मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम पुरवणं हे आकाशवाणीचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे. विविध भाषा भारतामधल्या त्याच्या बोलीमध्ये सुद्धा प्रसारण आपण ऐकू शकतो. ग्रामीण भागापर्यंत माहिती पोचवण्याचं काम ही आकाशवाणी करते. संगीत, नाटक, साहित्य आणि लोककला याचं जतन करण्याचं जे कार्य आहे ते आकाशवाणीनेच केलेलं आहे. देशभरामध्ये आकाशवाणी केंद्रामध्ये वॉकथॉन, संगीत मैफिल, रेडिओ नाट्य महोत्सव, स्पर्धा अशा सगळ्या पद्धतीचे कार्यक्रम सध्या आता आकाशवाणीचे जे 90 वर्ष जे होत आहेत त्याच्या अनुषंगाने आपण भारताचा सशक्त आवाज म्हणून आकाशवाणीकडे पाहतो आणि त्याच संकल्पनेवर विविध कार्यक्रम आता राबवण्यात येत आहे. आज भारताची आकाशवाणी जवळपास 98% लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. शेकडो केंद्रांमधनं प्रसारण केलं जातं. मोठ्या सार्वजनिक नेटवर्कच्या माध्यमातून हे सगळं होत आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय असं आकाशवाणीचं घोषवाक्य आहे. अनेकांच्या कल्याणासाठी, अनेकांच्या सुखासाठी, लोकहितवर्धिनी, लोकहितकारिणी अशी ही आकाशवाणी आहे. या आकाशवाणीमध्ये 1990-91च्या दरम्यान 90मध्ये मी कॅज्युअल अनाउन्सर म्हणून तिथे सेवा द्यायचं मला काम पडलं. तेव्हा आपल्या या अकोला आकाशवाणी केंद्रामध्ये कृष्णा खोब्रागडे हे कार्यक्रम प्रमुख होते, जे नुकतेच त्यांचं प्रसारण अधिकाऱ्याचं प्रमोशन म्हणून ते कार्यक्रम अधिकारी म्हणून त्याच्यामध्ये जॉईन झाले होते. खरं म्हणजे मला कॅज्युअल अनाउन्सर म्हणून घेतलं नव्हतं त्यांनी पहिल्यांदा, पण नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हा परमनंट अनाउन्सर म्हणून सिलेक्ट झालेला आहे. तेव्हा मग टेस्ट ट्रान्समिशनसाठी जरी यांनी मला कॅज्युअल म्हणून घेतलं नव्हतं तर परमनंट म्हणून मी तिथं सिलेक्ट झालेलं असल्यामुळे मग टेस्ट ट्रान्समिशनमध्ये मग मी येऊन माझ्याबरोबर सीमा शेटे आणि पहिल्या याच्यामध्ये अनिता गाडगीळ आणि आणखी पण बरेचसे 2-4 अनाउन्सर जे आता मला त्यांची काही नावं आठवत नाही, त्यांनी माफ करावं. तर त्या सगळ्यांच्या बरोबर मग मी पण काम करायला सुरुवात केली आणि मग जेव्हा मला 19 जून 91 मध्ये मला रीतसर ऑर्डर मिळाली आणि त्याच्यानंतर आम्ही
1 मे 1992 रोजी आकाशवाणी अकोला केंद्र ची ओपनिंग अनाऊन्समेंट देण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. 1991 ते जवळपास 2015पर्यंत म्हणजे जवळपास 25 वर्ष मी अकोला आकाशवाणीमध्ये काम केलं आणि तिथे आकाशवाणी काय राहते, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये कार्य चालतं, मिनिट ते मिनिट, सेकंड टू सेकंड कसे कार्यक्रम चालतात, कशा पद्धतीने आपण ट्रान्समिशन करतो आणि घड्याळाचे काटे आणि आपण कसं फिरत असतो, असं जवळपास 35 वर्ष मला या आकाशवाणीमध्ये काम करायचा चान्स मिळाला. तेव्हा आणि आता याच्यामध्ये बराचसा फरक झालेला आहे प्रसारणामध्ये, पण तो फरक जरी असला तरी आकाशवाणीने मात्र आपली नीतिमूल्य आणि त्याच्या ज्या परंपरा आहे आकाशवाणीच्या त्या मात्र अजूनही जपून ठेवलेल्या आहेत. आणि आकाशवाणी आजही लोकहितवर्धिनी लोकहितकारिणी अशी आहे, यामध्ये कुठलीही शंका नाही. आकाशवाणी अशीच कार्य करत राहणार आहे. आकाशवाणीला या 90 वर्ष झालेले आहेत, त्या 90 वर्षाचे पुढे पण ती अशीच सुरू राहणार आहे. कारण त्याचं कारण असं आहे की आकाशवाणी हे अंतचक्षुणी ऐकण्याचं असं माध्यम आहे. आपण आपल्या मनाचे तिथे राज्य असतात. आकाशवाणीमध्ये आपण आपल्या मनाचे जे माणसं असतात ते उभं करू शकतो. कारण दूरदर्शन आपण कसं आहे, दुसऱ्याच्या डोळ्यांनी आपण राम पाहतो, पण इथे आकाशवाणीचा जो राम असतो तो आपण आपल्या मनातून पाहत असतो. त्याच्यामुळे आकाशवाणी सतत ही अशीच नवीन नवीन संकल्पना घेऊन आपल्यासमोर येतच राहणार आहे. आपण देखील आकाशवाणीला खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि म्हणूयात जय हिंद. श्रोते हो, आताच आपण माजी उद्घोषक श्री संजय ठाकरे सर यांचे मनोगत ऐकलत. आसमान ये बादल ये रास्ते ये हवा, ये आसमान ये बादल ये रास्ते ये हवा, हर एक चीज है अपनी जगह ठिकाने से। कई दिनों से शिकायत नहीं ज़माने से, ये जिंदगी है सफर तू सफर की मंजिल है, जहाँ भी जाऊँ ये लगता है तेरी महफिल है। तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है।
लगता है तेरी महफिल है। तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है। श्रोते हो, 90 वर्षांचा हा टप्पा म्हणजे एका दीपस्तंभाची कहाणी आहे, जो स्वतः जळत राहिला आणि समाजाला प्रकाश देत राहिला. एका अशा प्रवासाची कहाणी ज्यात शब्द होते पण त्याहून अधिक भावना होत्या. श्रोते हो, ज्यात स्वर होते पण त्याहून अधिक संस्कार होते. ज्यात माहिती होती पण त्याहून अधिक विश्वास होता. आज या ऐतिहासिक क्षणी आपण कृतज्ञतेने नतमस्तक होतो त्या सर्व व्यक्तींसमोर, ज्यांनी आकाशवाणी घडवली, ज्यांनी तिचे स्वर समृद्ध केले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या लाखो श्रोत्यांसमोर ज्यांच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे आकाशवाणीचा हा प्रवास 90पर्यंत पोहोचला. स्वरांचा हा प्रवास असाच अखंड सुरू राहो, माणसांना जोडत राहो आणि नव्या पिढ्यांनाही प्रेरणा देत राहो. तेव्हा श्रोते हो, आकाशवाणीच्या 90व्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. श्रोते हो, आताच आपण विशेष कार्यक्रम ऐकलात. नभांगणातील स्वरवैभवांची 90 वर्षे. निवेदन सीमा तरहाळकर आणि धनंजय काळे यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.